चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा पैनगंगा नद्यांना पूर आलाय। कोरपना बल्लारपूर तालुक्यातील पूल पाण्याखाली गेलाय। शेतात पाणी शिरल्यानं पिकांचंही मोठं नुकसान झालंय। मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय। चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा वर्धा आणि पैनगंगा नद्यांना सुद्धा पूर आलाय। आणखी माहिती याबद्दल घेऊयात, आपले प्रतिनिधी अनवर शेख आपल्या सोबत आहे। अनवर, काय स्थिती आहे आता? नक्कीच हवामान विभागाने जे सांगितल्याप्रमाणे आज ऑरेंज अलर्ट चंद्रपूरला देण्यात आला होता। त्या अनुषंगाने आज चंद्रपूरमध्ये जोरदार पाऊस बरसला। त्यामुळे जेणेकरून जे वर्धा नदी आहे आणि पैनगंगा नदी आहे हे उफाडून वाहत आहे आणि जे परिसरातील गाव आहे, कोरपना तालुक्यामधील जे 25 गाव आहे, चंद्रपूरमधील 20 गाव आहे, यांना पुराचा फटका बसण्याचा अंदाज प्रशासनाने लावलेला आहे आणि तिथे जे लोक आहेत त्यांना सतर्क राहण्याचा इशारा देखील प्रशासनाने दिला आहे। सध्या स्थिती अशी आहे की जे चंद्रपूर हैदराबाद मार्ग आहे, बल्लारशाह राजुरा बामणी महामार्ग आहे, वर्धा नदी आहे तिथे मोठी, ते पुला पाणी खाली पूल असल्याने तो मार्ग बंद झालेला आहे सकाळपासून। आणि धानोरा आणि घुग्गुस हे जे मार्ग आहे, कोरपना आणि गडचंदूर आणि आदिलाबाद या मार्गावर जोडणारा हा मार्ग आहे, हेही काल रात्रीपासून बंद आहे। एकूण परिस्थिती देखील आपण बघितलं तर चंद्रपूरचा तेलंगणा जे संपर्क आहे ते तुटलेला आहे आणि 50 गावाचा संपर्क जे कोरपना, गडचंदूर आणि ज्योती तालुक्यातला ते तुटलेला आहे। ठीक आहे अनवर, धन्यवाद या माहितीबद्दल।